मंडळी, मी अक्षय इंगळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. आता सध्याला असलेलो आहोत ते म्हणजे साताऱ्याच्या खावगल्लीत आणि इथं आल्याच्या नंतर आपण ही कच्ची दाबेली टेस्ट करतोय. ह्याची किंमत आहे 25 रुपये. खायला चवीला कशी काय आहे बघूया खाऊन. नॉर्मल आपण जे पुण्यात कच्ची दाबेली खातो आणि इथं जी कच्ची दाबेली खातो त्याच्यात पाव कटिंगची वगैरे पद्धत एकदम वेगळी. या पुण्यात असं सहसा 4 कट करून दिले जातात, पण इथं 2च कट केले जातात. आणि या कच्ची दाबेलीमध्ये कोथिंबीर वगैरे परत डाळी वगैरे टाकले, त्यामुळे याला खूप चव येते. खायला अप्रतिम आहे, खूप भारी लागते. कच्ची दाबेली संपवल्याच्या नंतर आता घेतली चीज दाबेली. ती टेस्ट करूया कशी बघूया. कच्च्या दाबेलीमध्ये जे मटेरियल वापरलेलं त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये जास्त मटेरियल वापर केलेलं आहे आणि चीज वगैरे जास्त प्रमाणावरती. आणि खायला म्हणजे खूप छान आहे. तोंडात टाकल्या एकदम चव येते तोंडाला छान अशी मस्त आहे. आता सध्याला आपण उभं आहे राजवाडा चौकाच्या समोर. तिथंच पाणीपुरी या दिलखुलास पाणीपुरी, त्या ठिकाणी पाणीपुरी टेस्ट करतोय. तर बघूया कशी लागते काय चवीला. छान आहे. तिखट आणि गोड पाणी जे एकत्र करण्याची पद्धत आहे ना ती छान आहे, त्याच्यामुळे अजून चव लागते पाणीपुरीला. आणि इथली सिस्टीम पुण्यापेक्षा एकदम वेगळी. म्हणजे तुम्ही जसं पाणीपुरी खाताल एक संपल तशी एक अजून ते बनवून देतात आपल्याला. इथं आल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याच लोकांनी या शॉपचं नाव सांगितलं, सजेस्ट केल्यामुळे आपण इथं आलोय. आणि खरंच टेस्ट पण चांगली आहे. कधी तुम्ही साताऱ्यात आले तर नक्की इथली पाणीपुरी टेस्ट करा. ज्या आपण आता जी रगडापुरी खाल्ली आपण ती फर्स्ट काउंटरला होती, आता आपण उभे सेकंड काउंटरला. तर या दोघांमध्ये काय फरक आहे ते आपल्याला आता एक काका सांगतील समजून. दोन्हीमध्ये काय फरक आहे? ही जी आहे ती रगड्यामध्ये आहे, ही जी आलूमध्ये आहे हा थंड फ्लेवर आहे, तो गरम फ्लेवर आहे. ओके, तर टेस्ट करूया आता. अप्रतिम, खूप छान आहे. त्याच्यापेक्षा ही मला जास्त आवडली थंड फ्लेवर. आता आपण ज्या ठिकाणी आलोय त्या शॉपचं नाव आहे फेमस लस्सी. ही राजवाड्यातली म्हणजे साताऱ्यामधली राजवाडा येथील फेमस लस्सी. लोकांनी सजेशन दिलेलं आहे, त्यानुसार आपण आलेलो आहे. तर टेस्ट करून बघूया. ह्यामध्ये आता आपल्याला ही जी लस्सी आहे ही 40 वाली, अजून छोट्या ग्लास मध्ये येते ती 30 वाली लस्सी. तर खाऊन बघूया कशी लागते काय. चव वगैरे छान आहे. ह्याच्यामध्ये गोडवा वगैरे हवा तसाच दिलेला आहे की जास्त लय अति गोड पण नाही, सपक पण नाहीये. ओके, एकदम बेस्ट आहे. तर माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही कधी साताऱ्यात आले तर नक्कीच ही लस्सी ट्राय करा. खूप छान आहे. तुम्ही कधी आलं तर इथं नक्कीच व्हिजिट करा एकदा. आता सध्याला आपण आलोय मोती चौकात. मोती चौकातच सुमुख स्वीट्स म्हणून दुकान आहे. तिथले जगप्रसिद्ध असणारे साताऱ्यातील कंदी पेढे आपण टेस्ट करतोय. तर या बघूया कशी टेस्ट आहे काय. हा जो आहे तो कंदी पेढा आहे आणि हा जो आहे तो केसर पेढा. अशा पेढ्याच्या भरपूर व्हरायटी आहे यांच्याकडे बघायला आपल्याला भेटतील. जवळपास 6 पिढ्या झालं हे दुकान चालू आहे आणि स्वतः त्यांनी म्हणजे इन्व्हेंटर ते स्वतःच आहे. बघा त्याचा बॉक्स पण आहे असं. तर आता आपण कंदी पेढा टेस्ट करूया कसं लागतोय काय. छान आहे. तोंडात टाकल्या विरघळतोय, खुसखुशीत आहे, मस्त लागतं खायला. गोडवा वगैरे पण मध्यम आहे, जसा म्हणजे पाहिजे ऍक्च्युली तसाच आहे. जास्त अति प्रमाणात गोड नाहीये, व्यवस्थित एकदम छान आहे. खमंगपणा आणि टिकण्यासाठी खूप छान पेढा आहे. विदाऊट फ्रीज जर व्यवस्थित आपण ठेवला तर 15 दिवस हा पेढा टिकतो. बाकीच्या पेढ्यांच्या तुलनेत कितीतरी पट जास्त टिकणारा पेढा आहे हा. आत्ता माझ्या हातात जे आहे ती आंबा बर्फी. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही बनवताना ह्यात कुठल्याही प्रकारची साखर वापरली जात नाही, पूर्णतः शुगर फ्री आहे. थोडे आपण खाऊन बघूया कशी लागते काय. जो कोकणामधला हापूस आंबा असतो ना त्याची पूर्णतः चव जाणवती. म्हणजे बनवताना काय केलं जातं की नॉर्मली त्याला मेल्ट करून
त्याचं जसं जणू काय दुसरा आपण दुधाचा खावा कसं बनवतो तसं बनवलं जातं आणि त्यापासून ही बर्फी तयार केली जाते. शुगर म्हणजे साखरेचा अजिबात वापर नाही आहे. खूप छान आहे, मला पण खूप आवडली. मोती चौकातच समोरच एक दुधासाठी फेमस गाडा आहे. लोकांनी सजेशन केले म्हणून आपण इथं आलेलो आहे. बघा इथं आल्याच्या नंतर इथं आल्याच्या नंतर इथलं मसाला दूध टेस्ट केलं. अप्रतिम चव आहे ह्या मसाल्या दुधाला. आणि विशेष म्हणजे ह्या गाड्याचं वैशिष्ट्य असं आहे की 2च तास हा गाडा खुला असतो. पूर्ण दूध यांचं 2 तासात संपतं. आणि त्यानंतर आपण गेलो चंद्रविलासमध्ये. चंद्रविलास भुवन हे नाश्त्यासाठी खूप प्रसिद्ध आहे साताऱ्यातील. तिथे नाश्ता केला आणि खरंच तुम्हाला कधी नाश्ता करायचा असेल साताऱ्यामध्ये तर एकदा चंद्रविलास भुवनमध्ये नाश्ता करा. खूप छान सर्व्हिस आहे यांची. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच आपल्याला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.